शेतकऱ्याची मेहनत आमची जबाबदारी. प्रगत तंत्रज्ञानासह पिकांचे संपूर्ण संरक्षण. इडीमॅक्स बायोटेक, तुमच्या शेतीचा खरा पार्टनर. नमस्कार शेतकरी मित्रांनो, जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मान्सून दाखल होणार आहेत. याची तारीख समोर आलेली आहे, मोठी अपडेट समोर आलेली आहे आणि कोणत्या जिल्ह्यात कोणत्या तालुक्यांमध्ये हा जोरदार पाऊस होणार आहे याची संपूर्ण अपडेट या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच बघा. आपण जर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपले गाव तालुका जिल्हा आम्हाला कमेंट करायला विसरू नका. आता सुरुवात करूया मित्रांनो पावसाची. जे मान्सून आपल्या महाराष्ट्रामध्ये दाखल होणार आहे, सुरुवातीला आपल्याला अगदी जबरदस्त आणि जोरदार पाऊस बघायला मिळणार आहे. मग तो कोणता तालुका जिल्हा असणार आहे याची मोठी अपडेट या ठिकाणी आता बघायला मिळणार आहे. सुरुवातीला आपण 31 मे रोजीचं वातावरण शॉर्टकट मध्ये बघणार आहोत आणि त्यानंतर 30 तारीख बघणार आहोत. या तारखेला मान्सून दाखल होणार आहे. जोरदार पाऊस आपल्याला या ठिकाणी वर्तविला जाणार आहे. सुरुवातीला आपण 31 तारखेचं वातावरण या ठिकाणी बघणार आहोत. जी सुरुवात आहे ती आपल्याला मुंबईपासून या ठिकाणी आपण बघू शकतो. मुंबईच्या काही भागात पाऊस तर काही भागात नाही. मुरुड जंजिरा या भागात आपल्याला पावसाची शक्यता आहे. तर दापोलीमध्ये, साताऱ्याच्या भागात, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या ठिकाणी आपल्याला हलक्या प्रमाणात सुरुवात आपल्याला या ठिकाणी 31 तारखेला बघायला मिळणार आहे. त्यानंतर दुपारी मोठा बदल या ठिकाणी आपल्याला होणार आहे. तो म्हणजे आपल्याला सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी, कोल्हापूर या ठिकाणी जबरदस्त पाऊस या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. त्याचप्रमाणे बेळगावमध्ये सुद्धा आपल्याला कर्नाटकाच्या भागामध्ये जोरदार पाऊस आहे. तर कोल्हापूरमध्ये इचलकरंजी, निपाणी, चिकोंडी, संकेश्वरा या ठिकाणी जोरदार पाऊस. तर सांगलीमध्ये आपल्याला बघू शकतो आटणीचा भाग आहे, शेतपलचा काही भाग या ठिकाणी जोरदार पाऊस आहे. त्याचबरोबर या ठिकाणी जत आणि शंख या ठिकाणी सुद्धा जोरदार पाऊस. तर तसेच तासगाव, विटा, कराड, मायनी या ठिकाणी सुद्धा जोरदार पाऊस आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. 31 तारखेचं संध्याकाळचं वातावरण आहे. सातारा, रहमतपूर, पटणम या ठिकाणी जोरदार पाऊस आहे. त्याचबरोबर इकडे सांगोले, पंढरपूर, सोलापूरचा हा जो भाग आहे इथे सुद्धा आपल्याला जोरदार पाऊस. तर धाराशिव आणि बार्शी इथे सुद्धा आपल्याला जोरदार पावसाची शक्यता आहे. आता छत्रपती संभाजीनगरमध्ये जर बघितलं तर तिथे आपल्याला फुलंब्रीमध्ये बघू शकतो. छत्रपती संभाजीनगर, जालना, अंबड, पारतूर, देऊळगाव, राजा, जाफराबाद आहे, भोकरन आहे. या ठिकाणी कन्नडचा भाग, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, चांदवड हा जो भाग आहे पावसाची शक्यता या ठिकाणी 31 तारखेला वर्तविली जात आहे. त्याचप्रमाणे वैजापूर, येवला, कोपरगाव, सिन्नर, निफाड, तसेच संगमनेर, अकोला, लोणी, श्रीरामपूर, राहुरी या ठिकाणी सुद्धा जोरदार पाऊस. तर नाशिक, निफाड, त्र्यंबकेश्वर, जव्हार, मोखाडा तसेच चोंडी, घोटीच्या काही भागात आहे या ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यता इथे वर्तविली जात आहे. त्याचप्रमाणे धुळे, नंदुरबार या ठिकाणी पावसाचं प्रमाण थोडंसं कमजोर आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. परंतु याच ठिकाणी आपल्याला धुळे आणि जळगाव, नंदुरबार या भागात पुन्हा एकदा जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे. ती पण ह्याच व्हिडिओमध्ये अपडेट घेतलेली आहे आपण, त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप करू नका. आणि जळगावला जर बघितलं तर 31 तारखेला जळगाव भागामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि जास्त पाऊस आपल्याला भुसावळ, यावल, नावी, रावेर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी बोदवडचा काही भाग आहे, मलकापूर आहे, या ठिकाणी बुलढाण्याचा भाग आहे, इथे सुद्धा आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे. तर चिखली, जाफराबाद आहे या ठिकाणी आपण बघितलं पावसाची शक्यता आहे. तर वाशिम मध्ये, हिंगोलीमध्ये इथे सुद्धा आपल्याला चांगल्या पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे. त्याचप्रमाणे नागपूर, गोंदिया, चंद्रपूर या ठिकाणी हलका आहे, परंतु इथे सुद्धा आपल्याला पावसाचे जे जोरदार अपडेट आहे ते अपडेट आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. त्याचप्रमाणे नांदेड, परभणी इथे सुद्धा आपल्याला 31 तारखेला रात्रीच्या वातावरणामध्ये जोरदार हा पाऊस बघायला मिळणार आहे. त्यानंतर आपण 1 तारखेचा एक शॉर्टकट आढावा आपण या ठिकाणी घेणार आहोत. 1 तारखेला जर बघितलं तर आपल्याला नाशिक, वैजापूर, मनमाड, येवला, कोपरगाव, चांदवड या ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यता आहे. तर पुण्याच्या काही भागात हलका पाऊस आहे. त्याचप्रमाणे तोच पाऊस आपल्याला पुढे आपल्याला जळगावच्या काही भागात आपल्याला बघायला मिळणार आहे. आपण या ठिकाणी बघू शकतो धुळ्याच्या काही भागात आणि जळगावच्या काही भागात हा जो पाऊस आहे तो या ठिकाणी जळगाव, भुसावळ, यावल, नावी, रावेर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि त्यानंतर तोच पाऊस आपल्याला पुढे या ठिकाणी अकोला, अमरावती या भागामध्ये बघायला मिळणार आहे. मध्यरात्रीचा हा 1 तारखेनंतरचा पाऊस असणार आहे. आणि त्याचनंतर तोच पाऊस आपल्याला सोलापूर आणि धाराशिवच्या काही भागात पावसाची शक्यता जोरदार बघायला मिळणार आहे 2 तारखेच्या सकाळच्या वातावरणामध्ये. त्यानंतर पुन्हा एकदा बदल होईल आणि 2 तारखेला संध्याकाळच्या वातावरणामध्ये आपल्याला या ठिकाणी जळगाव, अकोला, अमरावती, बुलढाणा या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार आहे. त्यानंतर 3 तारखेला जर बघितलं तर 3 तारखेच्या वातावरणामध्ये मालेगाव, तसंच जळगाव, धुळे आणि नंदुरबार
छत्रपती संभाजीनगर आणि बीडच्या काही भागात आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी बघायला मिळणार आहे. त्यानंतर 3 तारखेला संध्याकाळचा भाग जर घेतला तर किनारपट्टीला आपल्याला हलक्या हलक्या पावसाची शक्यता इथे वर्तवली जाणार आहे. त्याचप्रमाणे आपण आता या ठिकाणी एक 4 तारखेचा आढावा घेऊ आणि डायरेक्ट ती तारीख घेऊ. त्या तारखेला आपल्याला जोरदार पावसाची शक्यता वर्तवली जाणार आहे. नाशिक भागामध्ये 4 तारखेला आपल्याला हलका पाऊस आहे, तर संगमनेर, मुंबई, धुळे, पुण्यामध्ये आणि त्याचप्रमाणे सातारा आहे, रत्नागिरी, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग इथे आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस आहे. त्याचप्रमाणे परभणी, नांदेड या ठिकाणी, हिंगोली आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे, तर लातूर आहे, धाराशिव आणि बीड या ठिकाणी सुद्धा आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी आपल्याला वर्तवला जात आहे. या ठिकाणी बंगालच्या उपसागरामध्ये एक चक्रकार परिस्थिती सुरू आहे. ही चक्रकार परिस्थिती संपल्यानंतर आपल्याला मान्सून जबरदस्त बघायला मिळणार आहे. त्याचप्रमाणे आता ही जी चक्रकार परिस्थिती आहे ती आपल्याला 6 ते 7 तारखेपर्यंत बघायला मिळणार आहे. डायरेक्टली 7 तारखेचा आढावा आपण या ठिकाणी घेऊ. 7 तारखेला पूर्णपणे हे चक्रीवादळ जमिनीवर म्हणजे बांगलादेशकडे जाताना आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. मग 7 तारखेनंतर मान्सून आपल्याला केरळमध्ये दाखल, या ठिकाणी केरळ, कर्नाटकाच्या भागात पाऊस बघायला मिळत आहे. त्यानंतर 8 तारखेला जर बघितलं तर तोच पाऊस आपल्याला पुढे सरकलेला आपल्याला बघायला मिळणार आहे. गोव्यापर्यंत हा पाऊस आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. या ठिकाणी आपण बघू शकतो गोवा, पणजीपर्यंत. आणि त्याचप्रमाणे तोच पाऊस पुढे 10-11 तारखेला जर बघितला तर तोच पाऊस आपल्याकडे सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि रत्नागिरी या भागात अति मुसळधार अतिवृष्टीसारखा जोरदार पाऊस आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. 11 तारखेपासून पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये आपल्याला हा जो मान्सून आहे तो जबरदस्त या ठिकाणी बघायला मिळत आहे. सिंधुदुर्ग भागात जर बघितलं तर या ठिकाणी सिंधुदुर्ग भागात अति जोरदार पाऊस आहे. तोच पाऊस इकडे कोल्हापूरमध्ये आणि कर्नाटकाच्या बाउंड्री या ठिकाणी आपण बघू शकतो जोरदार पावसाची शक्यता. आणि जी अतिवृष्टी आहे ती या ठिकाणी संगमेश्वरचा भाग या ठिकाणी आहे, फलटण आहे, चिपळूणचा भाग आहे, सातारा आहे, कराड आहे, विटा, मायनी या ठिकाणी अति जोरदार पावसाची शक्यता या ठिकाणी आपल्याला वर्तवली जात आहे. त्याचप्रमाणे तोच पाऊस पुढे आपल्याला जाताना बघायला मिळणार आहे. तोपर्यंत या ठिकाणी आपण दापोलीमध्ये बघू शकतो, त्याचप्रमाणे महाडमध्ये बघू शकतो, महाबळेश्वरच्या भागात जोरदार पावसाची शक्यता या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. त्याचप्रमाणे तोच पाऊस पुढे अलिबाग, पेन, खोपोली या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. आणि तोच पुढे फलटण, लोणंद, फलटण तसेच पुण्यामध्ये हा पाऊस आपल्याला रात्री 11 तारखेला या ठिकाणी दाखल झालेला बघायला मिळणार आहे. आणि 12 तारखेनंतर पुढे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये हा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे. तसंच हा पाऊस आपल्याला 8 तारखेला संपूर्ण महाराष्ट्रात हलक्या स्वरूपाचा आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रात बघायला मिळणारच आहे. 8 तारखेच्या या ठिकाणी आपण बघू शकतो 8 तारखेला सर्वत्र आपल्याला पाऊस बघायला मिळेल, परंतु पाहिजे तसा पाऊस नसणार आहे. जो आपल्याला जबरदस्त पाऊस जो आहे तो आपल्याला 11 तारखेनंतर या ठिकाणी बघायला मिळणार आहे. हा जो पाऊस आपण बघितला, हा जो पाऊस आहे आपल्याला 11 तारखेला पहाटेच्या वातावरणामध्ये बघायला मिळणार आहे. मध्यरात्री 10 तारखे आणि 11 तारखेची जी पहाट असणार आहे त्यामुळे आपल्याला इथे जोरदार पाऊस या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. त्यामध्ये आपल्याला सिंधुदुर्ग, कोल्हापूर तसेच या ठिकाणी कराडचा काही भाग आहे, सातारामध्ये इथे आपल्याला जोरदार पाऊस बघायला मिळत आहे. तसेच मुंबई किनारपट्टीपर्यंत हा जो पाऊस आहे तो आपल्याला बघायला, अलिबाग पर्यंत हा पाऊस बघायला मिळणार आहे. आणि पुढे 12 तारखेला हा सर्वत्र आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि याची जर नवीन अपडेट आली तर आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न असेल. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपले गाव, तालुका, जिल्हा आम्हाला कमेंट करा. धन्यवाद.